मोदींचं जे भाषण मी राज्यात ऐकलेली आहेत ते तेलंगणामध्ये गेले. ते तेलंगणात म्हणाले मी तेलंगणाला नंबर 1चं राज्य करीन. ते ओरिसात गेले. ओरिसात त्यांनी सांगितलं मी ओरिसाला भारतातलं नंबर 1 राज्य करीन. कर्नाटकमध्ये गेले. कर्नाटकला सांगितलं मी तुम्हाला नंबर 1चं राज्य करीन. ते जिथे जातात त्या लोकांना सांगतात की मी तुम्हाला नंबर 1चं राज्य करीन. परिस्थिती काही बदललेली नाही त्या राज्यांची. महाराष्ट्रात येतील आणि तेच सांगतील की मी तुम्हाला नंबर 1चं राज्य करीन. त्यामुळे त्याचा काय फार परिणाम होतात असं कुठल्याही निवडणुकांमध्ये दिसत नाही आहे सध्या. तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये एक संधीचं अंश आढळल्यामुळे एकंदरीतच सध्या चर्चा सुरू झाली की नेमकं काय 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 प्रकार म्हणायचा. नाही, हे हिंदूंना फसवण्याचं काम आहे. लोक म्हणजे अगदी मी सुद्धा तिरुपतीच्या देवळातनं एवढा मोठा लाडू येतो, त्याच्यातला तुकडा मिळाला तर आपणही आपल्या तोंडात टाकतो, पण त्याच्यात काय आहे हे कळल्यानंतर जरा धक्का बसला. आणि जे कट्टर हिंदुत्ववादी असेल तर त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला असेल. आम्हाला धक्का बसला तर त्यांना आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आता मुख्यमंत्री पदावरून अजिबात ऐका ना, नाही. मला तर पुढे बाळासाहेब थोरात म्हणतात की काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. संजय राऊत म्हणतात की काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर दावा करू नये. हे त्यांची विधान आहेत की हे बघा, आमच्या मतानुसार आत्ता चीफ मिनिस्टर पदाची चर्चाच करायची नाही आहे आणि तसं ठरलेलं आहे. कोणीही चीफ मिनिस्टरची चर्चा निवडणुकीच्या आधी करणार नाही. सर, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबईमधल्या सर्वच जागांवरती मुस्लिम उमेदवार देण्याची त्यांची तयारी झालेली आहे. जवळपास 4 मतदारसंघ मुंबईमधले मुस्लिम बहुल मतदारसंघ त्यांच्या वाट्याला येणार आहेत आणि तिथे ते मुस्लिम उमेदवार देणार आहे. परंतु दुसरीकडे पाहिलं गेलं तर महायुतीमधलीच इतर पक्षातल्या नेत्यांची वक्तव्ये जी आहेत ती कुठेतरी मुस्लिम विरोधी आहेत. आता प्रत्येकाचं आपापलं एक गणित असतं. त्या गणितावरती असं आहे की ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्या सरकारचे उद्योग काय चालू आहेत त्याच्यावरती तुमचं पक्षाची प्रतिमा आहे ना. त्या सरकारचे सगळे जे काही बोलणं आहे, चालणं आहे, वागणं आहे हे मुस्लिम विरोधी, दलित विरोधी आहे. त्याच्यावरती तुमचं काय भूमिका आहे? तुम्ही त्याच सरकारमध्ये आहात. गगनगिरी महाराजला अरेस्ट झाली का? नाही झाली. नबीबद्दल बोलले आहेत, प्रेषिताबद्दल बोलले आहेत, नाही झाले अटक. तुम्ही फक्त बाहेर येऊन काय करता हे महत्त्वाचं नाही. तुम्ही कॅबिनेटमध्ये आहात. तुम्ही कॅबिनेट मीटिंग सोडून बाहेर आलात का की हे बरोबर नाही जे काय चालू आहे ते? जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा तुम्ही सायलेंट स्पेक्टेटर असता, प्रेसमध्ये येऊन बोलता. तुम्ही सरकारमध्ये आहात. सरकारला तुम्ही कॅबिनेटमध्ये प्रश्न विचारायला हवा आहे काय चालू आहे. आम्हाला राहायचं नाही कॅबिनेटमध्ये जर तुम्ही असे धर्मनिरपेक्ष भारताच्या संविधानावर हल्ला करणार असाल. एक नेशन वन नेशन वन इलेक्शन हा कम्प्लीट संविधान विरोधी हे आहे. त्याच्यावर बोलणार आहेत का? भारताच्या संविधानामध्ये भारताच्या विविधतेचा विचार करून राजकीय पद्धतीची निर्मिती झाली, निवडणूक पद्धतीची निर्मिती झाली. तुम्हाला प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ इलेक्शन डेमोक्रेसी हवी आहे का? अमेरिकन फॉर्म ऑफ डेमोक्रेसी हवी आहे का? तिथे विविधताच संभेल. मुकेश राणेची तक्रार देखील केंद्राकडे केली जाणार असं त्यांचं मत आहे. कोणी ऐकली? शहानशी ते काय बोलतात ते कोणाला समजतं? बाहेर येऊन काय बोलतात त्याला काय अर्थ नाही. कारवाई काय झाली? काय बोलले फडणवीस साहेब हे महत्वाचं आहे ना. वरनं काय निरोप आला का फडणवीसांना? नाही आला. म्हणजे तुम्ही बोललाच नाही. तुम्ही फक्त बाहेर आता मी पण खूप वेळा जातो ना पवार साहेबांकडे आतमध्ये आणि बाहेरचे कार्यकर्ते विचारतात माझ्याबद्दल, तुझ्याबद्दलच बोलत होतो. बोलायला काय जातंय? महायुतीमध्ये ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की सध्या ज्या पद्धतीनं वादविवाद चालू आहे, एकनाथ शिंदे अजित पवारांवर नाराज आहेत. अजित पवार हे एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर नाराज आहे. दुसरीकडे जागा वाटपावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावरून भाजप त्यांच्यावर नाराज आहे. महायुतीच्या ह्या ट्रिपल इंजिन सरकारला ब्रेक लागला. हे बघा, त्यांचा ब्रेक लागलाय, क्लच सुटलाय का ॲक्सिलेटर दाबला गेलाय? आम्हाला काय करायचंय? आम्हाला ॲक्सिडेंट बघायला मजा येईल, बाकी आम्हाला काही घेणं देणंच नाही. त्यांनी ॲक्सिलेटर दाबावा, क्लच सोडावा, ब्रेक दाबावा, ॲक्सिलेटर. आम्हाला काय करायचं? ॲक्सिडेंट होईल असं वाटतं.
तो तर 100% विधिलिखित आहे. तुमच्या देखील मतदारसंघामध्ये यंदा मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी जी आहे ती अजित पवार यांच्या पक्षाकडनं केली जाते. हो. खरं तर अनेक विकास कामांना देखील मंजुरी तुमच्या मतदारसंघांमध्ये या अगोदरच लोकप्रतिनिधी नसलेल्या लोकांना देण्यात आलेली आहे. त्यावरती देखील तुम्ही आक्षेप घेतला होता. असं आहे की कोणालाही उमेदवार द्या, शेवटी लोक काय म्हणतात, लोकांच्या मनात काय, हे महत्त्वाचं आहे. आणि गेले 15 वर्ष माझ्या लोकांना माहिती आहे की जितेंद्रने किती मेहनत घेतली आहे आणि आपला मतदारसंघात कसा बदल घडवून आणला आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. 5 लाखाचं घर आज 75 लाखाला विकलं जातं आहे. जे 5 लाखाला 2000 सेली घेतलेलं घर 2024ला 75 लाखाला विकलं जातं आहे कळव्यामध्ये. म्हणजे किती टक्क्याने वाढलं लोक समजत आहेत. आणि बाकीच्याही बाबतीत माझी भूमिका जी काय असते, माझी भूमिका ही धर्मनिरपेक्ष आहे. मी सेक्युलर बाय हार्ट आहे. मी जातीयवादाविरुद्ध मनापासून आहे. मी फक्त बोलत नाही, मी आहे आणि तसा वागतो. त्याच्यामुळे मला मुसलमान उभा राहायला काय आणि कोणी उभं राहायला काय, मला त्याच्याने काही फार असं मी काही खूप अस्वस्थ झालं वगैरे काही होत नाही. परंतु तुमच्या विरोधी गटाकडनं जो काही उमेदवार देण्यात येणार आहे त्यांच्याकडनं सांगण्यात येते की यंदा कळव्या मुंब्र्यातल्या लोकांनी मुस्लिम उमेदवार निवडावा म्हणून. हां, असं आता ते म्हणतात की कळव्या मुंबऱ्यातनं मुस्लिमच उमेदवार निवडून यायला हवा. माझं म्हणणं आहे की माणूस निवडून आणावा, की ज्याला माणुसकी आहे, जो धर्माच्या वरती विचार करतो. आपण धर्मनिरपेक्षता त्याला समजतो ना. आता निवडणुकीत जर तुम्ही असं म्हणणार असाल, एखादा अजित पवारांचा उमेदवार आहे की इथे मुसलमानच उमेदवार द्या आणि मुसलमानच आमदार झाला पाहिजे, तर ती त्याची इच्छा आहे. लोकांची इच्छा काय ते बघावं लागेल. ओके सर, ते सुप्रीम कोर्टाचं YouTube चॅनल hack यूट्यूब झालं. चॅनल ते हॅक झालं. आता काही हॅक होईल. आता काही हॅक होईल. आता तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कुठला बघ घुसवला नाही ना, तेवढंच फक्त तपासायचं राहिलं. बाकी तुम्हाला जीवनच तर राहिलेलं नाही. पुढचे 4 महिने तर काहीच नाही. सर, एकीकडे अजित पवार यांचं फेसबुक हँडलवरतून देखील आक्षेपार्ह काही पेजेसला फॉलो करण्यात आलेलं आहे. परंतु त्यांच्या पक्षातून दावा केला जातो की ते फेसबुक पेज जे आहे ते हॅक झालेलं आहे. परंतु हॅक झालं असताना कोणताही आक्षेपार्ह मजकूर जो आहे तो अजूनपर्यंत फेसबुक पेजवरतून अपलोड करण्यात आलेला नाही आहे. कशा पद्धतीने बघता की त्यांच्या फेसबुक पेजवर बघा, केलं जातं? ह्याच्यात मी अजित पवारांना दोष देणार नाही, कारण का पेज काय अजित पवार मॅनेज करत नाहीत. त्यांचं पेज कोणीतरी प्रोफेशनल लोक मॅनेज करतात. त्या प्रोफेशनल पेजवाल्यांनी काही केलं असेल तर त्याचा उगाच दोष अजितदादांना देऊ नका. काही गोष्टींमध्ये नेत्याची चूक नसली तर नेत्याला मी त्यांच्या कितीही विरोधात असलो वैचारिकदृष्ट्या, तरी मी हे मान्य करणार नाही की त्या पेजमध्ये अजितदादांच्या कुठल्याही सहकार्यांचा हात असेल. पैसे घेऊन काम करणारे काही करू शकते. और साहब ये भी जानना चाहेंगे जो तिरुपति के लड्डू प्रसाद के अंदर चर्बी और अलग अलग तरह के जानवरों की चर्बी मिली है, किस तरीके से देखते हैं इसको? देखो, ऐसा है कि ये जो पिछली सरकार थी वो भी बीजेपी की समर्थन की सरकार थी, ये भी सरकार है वो भी बीजेपी की समर्थन की सरकार है. और हिंदुओं का 7/12 लिखने के लिए जो तैयार है वो बीजेपी है. बीजेपी ने इसमें खुलासा करना चाहिए कि उनकी क्या भूमिका है. हमको तो बहुत बुरा लगा ये सुन के. एक चीज़ और सामने आ रही है कि महाराष्ट्र में जो चुनाव होने वाले हैं उसमें महायुति में अजित पवार भी शामिल है, तो उनकी पार्टी कुछ ऐसी जगहों पे जहां मुस्लिम बहुल संख्या है लोगों की, वहां मुस्लिम उम्मीदवार देने की तैयारी है उनकी. अच्छी- आपका विधानसभा क्षेत्र भी उसमें आता है. अच्छी बात है ना, क्या बुरी बात है. हर एक पार्टी की अपनी अपनी पॉलिटिकल स्ट्रैटेजी होती है. वो स्ट्रैटेजी के मुताबिक चलती हो. पर जो कुछ बोलते हैं, गगनगिरी बोले, वो बोले, उन्होंने कैबिनेट में कभी ये इश्यू उठाया है? प्रेस में कुछ भी बोल सकते हैं यार. मैं अंदर जाके किसी को मिल के आया पवार साहब को, और नीचे आके कार्यकर्ता को बोल दिया अरे तेरे ही टिकट के बारे में बोल के आया. वो पूछता है क्या बोला साहब, एकदम खुश थे. वैसा है, मैं दिल्ली में जाके आया, बोल के आया. फडणवीस साहब का स्टेटमेंट देखिए, क्या बोलते हो. सर, केरल विधानसभा के कुछ विधायकों को लेकर नाराजगी का मामला है. आज शरद पवार की कोर्ट में वो दोनों विधायक आए. वो कोर्ट में गए, शरद पवार बैठे थे, लेकिन मैं कोर्टयार्ड के बाहर था.
मैं कोर्ट रूम के बाहर खड़ा था, तो कोर्ट में क्या हुआ वो मुझे कुछ भी पता नहीं। सर महायुति के अंदर तरफाखेद चल रही है, और लेकिन महागठबंधन में भी आपकी जो महाआघाड़ी महाविकास आघाड़ी है उसके अंदर भी मुख्यमंत्री पद को लेकर खींचतान है। एक मैं कहते हैं कि मुख्यमंत्री पद का पहला घोषणा की जाए, पवार साहब ने क्लियर ये आपको किसने बताया कि उद्धव ठाकरे ये बोले हैं? रिक्वेस्ट की थी आप फिर से एक बार उद्धव ठाकरे जी से पूछ लीजिए। मैं दावे के साथ कहता हूं कि उद्धव ठाकरे जी का स्पष्ट भूमिका है कि मुख्यमंत्री पद की अब चर्चा मत करो, चुनाव के बाद देखेंगे। बदली हुई भूमिका नहीं, उनकी वही भूमिका है। और जिस तरीके से बाला साहब थोराट और उद्धव ठाकरे के बीच में और संजय राउत देखो, मैं स्पष्ट बोलता हूं कि महाविकास आघाड़ी को के सभी नेताओं ने ये तय किया है कि हम मुख्यमंत्री पद की चर्चा नहीं करेंगे, और हमारे पार्टी की तरफ से तो की नहीं जाएगी। तो दूसरी बात यह है कि महायुति का जो ट्रिपल इंजन सरकार है इसको ब्रेक लगते हुए देखो, ऐसा है, तुम ब्रेक लगाओ, क्लच छोड़ो, गियर डालो, एक्सीलेटर करो, स्टीयरिंग फुलाओ, हमको क्या लेना देना है? ब्रेक भी तुम्हारा, क्लच भी तुम्हारा, एक्सीलेटर भी तुम्हारा, और गियर भी तुम्हारा, और गाड़ी भी तुम्हारी, और स्टीयरिंग भी तुम्हारे हाथ में है। हम सिर्फ एक्सीडेंट होने का इंतजार कर रहे हैं, बाकी हमको कुछ लेना नहीं जाने। एक्सीडेंट होगा ही ना, क्योंकि एक्सीलेटर पे कंट्रोल ही नहीं रहा है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।